एखादी व्यक्ती जर असं म्हणत असेल की मला बरं वाटत नाहीये, ताप आलाय, सतत खोकला येतोय, सर्दी होतेय, तर आपण तिला लगेचच डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला देतो। मग ती व्यक्ती गोळ्या, औषधं, इंजेक्शन घेऊन बरी होते। पण तीच व्यक्ती असं म्हणाली की मला उदास वाटतंय, माझा मूड खराब आहे, तर आपण त्या व्यक्तीला काय सल्ला देतो? आजच्या घडीला ताणतणाव आणि नैराश्य यासारखे शब्द सामान्य झालेत, पण याला कोणीही मानसिक गंभीर असा आजार मानत नाही। शाळकरी मुलं असो वा एखादा निवृत्त अधिकारी, सगळ्यांसाठी हा प्रचलित शब्द झालाय। पण अशा समस्यांसाठी बरेच लोक डॉक्टरांकडे जाणं टाळतात। एखादी सहल किंवा मग चित्रपट पाहून किंवा चांगलं चुंगलं खाऊन तणाव टाळता येऊ शकतो असं त्यांचं म्हणणं असतं। पण या गोष्टी करून तणाव टाळता येतो का? तणाव आणि नैराश्य यात नेमका काय फरक आहे? या तज्ञांचा सल्ला नेमका कधी घ्यावा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण या व्हिडिओमधून प्रयत्न करूयात। भारतातील तरुणांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय। इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेंटल हेल्थ सिस्टीम्सच्या अभ्यासानुसार 13 ते 17 वर्ष वयोगटातील 7.3% मुलांना मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत। यावर मानसोपचार तज्ञ राजलक्ष्मी सांगतात की यांचं मुख्य कारण तणाव आहे। या तणावाचं नैराश्यात रूपांतर होतं। तणाव हा तात्पुरता असतो आणि तो परिस्थितीनुसार विकसित होऊ शकतो। उदाहरणार्थ, परीक्षेत कमी गुण मिळणं, कार्यालयात अंतिम मुदतीत काम पूर्ण न होणं किंवा मग आर्थिक संकटात सापडणं म्हणजे तणाव। पण नैराश्य दीर्घकाळ असतं। पण नैराश्याच्या लक्षणांमध्ये झोप न लागणं, सतत दुःखाची भावना असणं, कशातही रस नसणं, अपराधीपणाची भावना, निर्णय घेण्यात अडचण, आपले विचार व्यक्त करण्यात अडचणी यांचा समावेश होतो। जर एखाद्याला दीर्घकाळापर्यंत हे होत असेल तर त्यानं निश्चितपणे मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा। काही चाचण्यांद्वारे एखादा व्यक्ती नैराश्याच्या कोणत्या टप्प्यात आहे हे जाणून घेता येतं आणि डॉक्टरांकडून आवश्यक ती औषधं घेता येऊ शकतात। बरेच लोक तणाव आणि नैराश्य हे एकच आहे असा विचार करतात, परंतु तीव्र नैराश्य ही एक गंभीर समस्या आहे आणि अशा नैराश्यग्रस्त लोकांना वैद्यकीय मदतीची गरज असल्याचं तज्ञ सांगतात। काही लोकांना वाटतं की बिर्याणी खाल्ली, धूम्रपान किंवा मग मद्यपान केलं की बरं होता येतं। काही जण एकटे किंवा मित्रांसोबत प्रवास करतात, पण हे तात्पुरते उपाय आहेत। किलपौकच्या सरकारी मनोरुग्णालयाच्या प्राध्यापक डॉक्टर पूर्णा चंद्रिका सांगतात की दीर्घकालीन तणावामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात, जसं की पचनाच्या विकारांपासून ते हृदयविकारांपर्यंत। नैराश्यानं ग्रासलेले लोक नेहमी दुःखी असतात, त्यांना कशातही रस नसतो, त्यांना जेवावंसं वाटत नाही, त्यांच्या सर्व भावना संपलेल्या असतात। यामुळे अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते। छोटीशी चूक झाली तरी ते स्वतःला दोष देतात। शेवटी त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागतात। आत्महत्या करणारे लोक रातोरात असा निर्णय घेत नाहीत। बरेच दिवस ते नैराश्यानं त्रस्त असतात, पण ते कुणाला न सांगता किंवा सांगायला कुणी नसल्यामुळे हा निर्णय घेतात। त्यामुळे तणाव आणि नैराश्य या दोन्ही गोष्टी समजून घेणं आणि त्यासाठी मदत घेणं गरजेचं आहे। अनेक लोक मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी योग आणि ध्यान करण्याची शिफारस करतात। याच विषयी आम्ही राजलक्ष्मी यांना विचारलं असता त्या सांगतात की योग आणि ध्यान धारणा शरीर आणि मनासाठी चांगल्या गोष्टी आहेत, पण नैराश्यावर हा उपाय नक्कीच नाहीये। हा फक्त तात्पुरता उपाय आहे। जर तुम्ही वैद्यकीय मदत घेतली नाही आणि फक्त तात्पुरते उपाय शोधले तर नैराश्य आणखी वाढण्याची शक्यता असते। मानसिक आरोग्यासाठी जे उपाय केले जातात ते खर्चिक असतात का, असा प्रश्न कुणालाही असणं स्वाभाविकच आहे। मानसोपचार तज्ञ ही महागडी गोष्ट आहे, ती केवळ उच्चभ्रू लोकांसाठी आहे असा एक समज निर्माण झालाय। मात्र सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा मानसोपचारासाठी स्वतंत्र असे विभाग कार्यरत आहेत। सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये ही सुविधा असून लोक